एक मोठी बातमी समोर येते। पार्थ पवारांची पुण्यातील जमीन खरेदी आता वादात सापडली। 1800 कोटींची जमीन 3000 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आहे। अजित पवारांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचे आरोप पाहायला मिळतात। पार्थ पवारांवर आरोप असल्यामुळे खरं तर अजित पवारांनी यावर बोलणं टाळल्याचं चित्र पाहायला मिळते। पार्थ पवारांवरील आरोपांवर अजित पवारांचं मौन पाहायला मिळते। पत्रकार प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार निघून गेले। पार्थ पवारांची पुण्यातील जमीन खरेदी वादात सापडल्याचं चित्र पाहायला मिळते। 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप असून अजित पवारांनी मात्र मुलावर जमीन घोटाळ्याचे आरोप असताना यावर बोलणं टाळलेलं आहे। पार्थ पवारांवरील आरोपांवर अजित पवारांचं मौन पाहायला मिळते। पत्रकार प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार तिथून निघून गेले। आपण आता बघितलं अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला, परंतु अजित आपण आता बघितलं अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला, परंतु अजित तर पार्थ पवारांवर होत असलेल्या आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र उत्तर देणं बोलणं टाळलेलं आहे। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख आपल्यासोबत जोडले जात आहेत। आकांक्षा, काय सविस्तर माहिती? नक्कीच वर्ली डोम या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक सध्या सुरू आहे। विविध कार्यकर्ते या ठिकाणी आहेत। मात्र ज्यावेळी सध्या अजित पवार या बैठकीसाठी निघाले असताना त्यांनी माध्यमांसमोर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे। पार्थ पवार यांच्यावर जे आरोप होत आहेत त्या दृष्टिकोनातून कुठेतरी मीडियाने त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता अजित पवार हे थेट बैठकीसाठी गेले आणि त्यानंतर त्यांनी दरवाजा लावण्यास सांगितलेला आहे। त्यामुळे आता अजित पवार बैठक संपल्यानंतर या संदर्भात काय स्पष्टीकरण देतात का, प्रतिक्रिया देतात का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। निश्चित, धन्यवाद आकांक्षा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। पार्थ पवारांची पुण्यातील जमीन खरेदी आता वादात सापडलेली आहे। 1800 कोटींची जमीन 3000 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप असून जमीन घोटाळ्याचे आरोप असताना पार्थ पवारांवर अजित पवारांनी मात्र बोलणं टाळलेलं आहे। पार्थ पवारांवरील आरोपांवर अजित पवारांचं मौन पाहायला मिळते। यावर पत्रकारांनी जेव्हा प्रश्न विचारले ते प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार त्या ठिकाणाहून निघून गेले होते। ही दृश्य आपण पाहतोय की यावेळी पत्रकारांशी बोलणं अजित पवारांनी टाळलं। परंतु अजित पवारांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप पाहायला मिळते। अशातच विरोधकांकडून आता टीकेचे बाण आपल्याला पाहायला मिळतात। यात पार्थ पवारांवर आरोप असताना अजित दादांनी मात्र उत्तर देणं टाळलेलं आहे। 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप आपल्याला पाहायला मिळतोय। पार्थ पवार जमीन प्रकरणात अजित पवारांनी बोलणं टाळलेलं आहे। यावेळी अजित पवार न बोलताच निघून गेले। पत्रकारांनी पार्थ पवारांवर झालेल्या आरोपांबाबत अजित पवारांना जेव्हा प्रश्न विचारले, प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार न बोलताच निघून गेले। पार्थ पवारांची पुण्यातील जमीन खरेदी वादात सापडलेली आहे। 1800 कोटींची जमीन 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचा आरोप पार्थ पवार यांच्यावर आहे। अजित पवारांच्या मुलावर जमीन घोटाळ्याचे आरोप पाहायला मिळत आहेत। पार्थ पवारांवर आरोप असताना अजित पवारांनी मात्र बोलणं टाळलेलं आहे। अजित पवार काहीही न बोलता प्रश्न विचारण्याआधीच त्या ठिकाणाहून निघून गेले। पार्थ पवारांवरील आरोपांवर अजित पवारांचं मौन पाहायला मिळते। पत्रकार प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार निघून गेल्याचं चित्र आपण पाहतोय। पुणे जमीन घोटाळा प्रकरणात चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे। अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगेंच्या अध्यक्षतेत
समिती स्थापन झाल्याची माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या संदर्भात महत्त्वाचे निर्देश दिलेत। पुढे तहसीलदार सूर्यकांत येवले तात्काळ प्रभावाने निलंबित झाल्याची माहिती। अधिकाऱ्यांवर कारवाई आहे तर पार्थ पवारांवर कारवाई होणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल। मात्र यावेळी अजित पवार यांनी मात्र पार्थ पवारांवर बोलणं टाळलेलं आहे। या सर्व आरोपांवर अजित पवार यांचं मौन पाहायला मिळते। पत्रकारांनी प्रश्न विचारण्याआधीच अजित पवार निघून गेले। तर पुण्यातील महार वतन जमीन व्यवहार प्रकरणात अमेडिया कंपनी मुद्रांक शुल्क विभागाची नोटीस देखील आहे। 2% रक्कम भरण्यासाठी ही नोटीस बजावण्यात आली। स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्कचे म्हणजेच 2% रक्कम भरण्यासाठी बजावण्यात आलेली आहे। यासोबतच 2% प्रमाणे 6 कोटी रुपये अमेडिया कंपनीने मुद्रांक शुल्क म्हणून भरावे यासाठी कंपनीला नोटीस देण्यात आली। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंद्रशेखर, काय सविस्तर माहिती? म्हणजे खरं तर पुण्यामध्ये एकूण 60% जी आहे ती स्टॅम्प ड्युटी आहे। त्यामध्ये अजित पवार यांच्या चिरंजीवाला जी स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली ती 5%, 2% स्टॅम्प ड्युटी राहते। त्यामध्ये एलबीटी आणि मेट्रो असे 1% जे आहेत त्या ह्या 2%चे एकूण 6 कोटी रुपये जे आहेत ते होतात आणि ते 6 कोटी रुपये भरा अशी नोटीस जी आहे ती आता मुद्रांक विभागाने पाठवलेली आहे। खरं तर हे सगळं वराती मागूनचं घोडं म्हणावं लागलं, कारण ज्या पद्धतीनं हा सगळा व्यवहार झाला आणि या व्यवहारानंतर 5% जी स्टॅम्प ड्युटी माफ करण्यात आली आणि ही जी 2% जी स्टॅम्प ड्युटी आहे एलबीटी आणि मेट्रोची ही स्टॅम्प ड्युटी भरा म्हणून आता ही नोटीस गेलेली आहे। खरं तर अत्यंत धक्कादायक हा सगळा प्रकार आहे। अशा पद्धतीनं हे सगळं वराती मागूनचं घोडं आता आपल्याला जाताना दिसत आहे। मुद्रांक विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांनी ही सगळी नोटीस पाठवलेली आहे। पुण्याच्या मुंडवा येथील ही महत्वाची आणि मोक्याची जी जागा आहे ती जागा अगदी 280 कोटी रुपयाला दिल्याची माहिती समोर आली होती आणि या सगळ्यामधली जी स्टॅम्प ड्युटी आहे ती माफ करण्यात आली होती। साधारण